पुणे जिल्हा नियोजन समितीत नव्या वादाची चिन्ह आहेत। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। अजित पवारांवर भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांचा आक्षेप आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामं मंजूर झाली आहेत। 800 कोटींची कामं रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार। भाजप आणि शिंदे गटानं अजित पवारांना हा इशारा दिलाय। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रदीप, पुण्यामध्ये आपण बघतोय भाजप आणि शिंदे गट अजित पवार गट असा वाद सध्या रंगतोय। सुमित, खरं तर अगदी बरोबर आहे। म्हणजे जिल्हा नियोजन समितीमधल्या सदस्यांनीच थेट पालकमंत्री अजित पवार यांच्यावरती आक्षेप घेतलेला आहे आणि एक निवेदन जे आहे ते जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिलेलं आहे। भाजप आणि शिंदे गटातले जे जिल्हा नियोजन समितीवरती सदस्य आहेत त्या सदस्यांचं म्हणणं आहे की अजित पवारांकडून जी बैठकीमध्ये 800 कोटींची कामं मंजूर करण्यात आलेली होती ती कामं रद्द करण्यात यावी, कारण त्या बैठकीचं कोणतेही इतिवृत्त जे आहे ते सदस्यांना देण्यात आलेलं नव्हतं आणि बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं याची माहिती जी आहे ती आम्हाला मिळावी अशा पद्धतीचं निवेदन जे आहे ते भाजप आणि शिंदे गटाच्या समितीतल्या सदस्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसी म्हणजे जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती होत असते आणि जिल्ह्यातल्या विविध विकास कामांसाठी निधी जो आहे तो मंजूर केला जात असतो। म्हणजे जवळपास 10% निधी जो आहे तो भाजप आणि शिंदे गटाला मिळतो असं काही सदस्यांचं म्हणणं आहे। मात्र बैठकीचं कोणतेही इतिवृत्त नसताना 800 कोटींची कामं जी आहे ती अजित पवारांकडून कशी काय मंजूर करण्यात आली असा थेट सवाल जो आहे तो या निवेदनाद्वारे अजित पवारांच्या विरोधामध्येच आक्षेप घेत या सदस्यांनी नोंदवलेला आहे। खरं तर या निवेदनानंतर आता भाजप त्याचबरोबर शिंदे गट आणि अजित पवार गटामधली एक धुसफूस जी आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। याआधी जिल्हा नियोजन समितीमध्ये चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना पुणे जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून प्राधान्य देण्यात येत होतं। मात्र पालकमंत्री अजित पवार झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांची धुसफूस जी आहे ती वाढलेली आहे। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की 10% निधीवरतीच आमची बोलवण जी आहे ती केली जाते, त्यामुळे अधिकचा निधी जो आहे तो अजित पवारांकडून मिळावा। मात्र आक्षेप घेतल्यानंतर आता अजित पवार यावरती खरं तर आपली काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अजित पवारांनीच मंजूर केलेल्या 800 कोटींच्या कामांवरती अजित पवारांबरोबर सत्तेमध्ये सहभागी असलेले भाजप आणि शिंदे गटाचे जिल्हा नियोजन समितीवरती सदस्य हे आक्षेप घेत आहेत, त्यामुळे त्या नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जिल्हा नियोजन समितीमधली धुसफूस जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। मात्र अजित पवारांच्या विरोधामध्ये थेट भूमिका जी आहे त्या सदस्यांनी घेतलेली आहे। जर कदाचित या बैठकीचे इतिवृत्त आम्हाला मिळालं नाही आणि 800 कोटींची कामं जी मंजूर झालेली आहेत ती जर रद्द झाली नाही तर थेट न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याचा इशारा जो आहे तो या सदस्यांनी दिलेला आहे। या सदस्यांमध्ये भाजपचे पुणेचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आहेत, त्याचबरोबर भाजप किसान मोर्चाचे वासुदेव काळे आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांचा सुद्धा म्हणजे महत्त्वाच्या सदस्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि या महत्त्वाच्या सदस्यांनीच थेट अजित पवारांवरती आक्षेप घेतल्यामुळे बरोबर आहे, आक्षेप घेतलेला आहे आणि त्यामुळेच आता नव्या वादाची चिन्ह समोर आलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।